नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कोरोनासारख्या साथी याआधी जगाने पाहिलेल्या आहेत, परंतु कोरोना हा सगळ्यात आगळा वेगळा आणि विश्वव्यापक ठरलेला आहे. पूर्वी आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जेवढा वेळ लागायचा त्याहीपेक्षा खूप कमी वेळ आता आपल्याला लागतो. म्हणूनच चीनमधील वुहानमधून हा रोग जगभर काही काळातच पसरला आणि आपल्या अख्ख्या विश्वाला, संपूर्ण जगाला टाळं लावावं लागलं. आपल्या इतिहासामधील देखील ही पहिलीच घटना असेल. सर्वात प्रथम आपल्याला आपलं दळणवळण बंद करावं लागलं. आपण जिथे आहोत तिथे आपल्या विभागात, आपल्या घरामध्ये सुरक्षित राहणं हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर ठरला. आणि मग घरात एवढे दिवस लॉकडाऊन असताना घरामध्ये अनेक पेशंट असतात, बीपी, डायबिटिक, अनेक वेगवेगळे आजार आपल्याला असतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपली काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे, आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे कोरोना आणि मधुमेह. कोरोना आणि मधुमेह या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशा तज्ञ व्यक्तीला आज आपल्या इथे आपण आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत MD फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर मंगेश तिवस्कर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर मंगेश तिवस्कर यांच्याकडून आपण नक्की आत्ताच्या परिस्थितीमध्ये, खरं तर लॉकडाऊन 4 मध्ये आपण आपल्या घरी असताना आपली काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे, काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांची खबरदारी आपण घेणं अपेक्षित आहे, या सगळ्यांविषयी मार्गदर्शन करून घेऊयात. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहे, तुमच्याही मनात काही प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24900232 24900232. एसटीडी किंवा फोनवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आजच्या आपल्या विषयाला अनुसरण असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला आपल्या तज्ज्ञांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे कोरोना आणि मधुमेह आणि आपल्याबरोबर आहेत डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर मंगेश तिवस्कर. डॉक्टर, खरं तर आजचा जो विषय आहे म्हणजे लॉकडाऊन 1 झालं, 2 झालं, 3 झालं आणि आता 4था टप्पा सुरू आहे. कोरोना 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 या एका शब्दाने सगळ्यांचं जीवन व्यापलेलं आहे. त्या कोरोनाबद्दलची भीती सगळ्यांच्या मनात आहे. नक्की काय भीती आहे, काय गैरसमज आहे, आपण सुरुवातीला काय सांगाल? सगळ्या श्रोत्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. पूनम, जसं तुम्ही मला विचारलं की कोरोना आजकाल फक्त हा एकमेव विषय सगळीकडे चर्चेला जातो, एकमेव विषय सगळीकडे बोलला जातो. खरं आहे. आणि थोड्या बहुत प्रमाणात या विषाणूच्या बद्दलची किंवा या आजाराबद्दलच्या सगळ्या गोष्टींची माहिती ही बहुतेक सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना आपल्या माध्यमांच्या थ्रू, मीडियाच्या थ्रू झालेलीच आहे. कोरोना हा विषाणू, जसं पूनम मगाशी म्हणाल्यात की चीनमधल्या वुहान प्रांतातनं आपल्यापर्यंत पोहोचला. हा एक प्रकारचा RNA प्रकारामध्ये मोडणारा एक विषाणू आहे. आणि हा विषाणू हा सामान्यतः प्राण्यांमध्ये सापडणार आहे किंवा पक्ष्यांमध्ये सापडणार आहे. म्हणजे याची उत्पत्ती वटवाघुळांमध्ये झाली असण्याची शक्यता वर्तवल्या गेलेली आहे. वटवाघूळ आणि खवले मांजर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पँगोलिन्स म्हणतो, तर या प्राण्यांपासून हा मनुष्य प्राण्यामध्ये, ज्याला स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणतात, म्हणजे या प्राण्यांच्या अति जवळ संपर्कात आल्यामुळे किंवा या प्राण्यांचा व्यापार केल्यामुळे तो मनुष्य प्राण्यामध्ये आला. आणि मनुष्य प्राण्यामध्ये शिरल्यानंतर या विषाणूंनी त्याचं रूप बदललं, ज्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. आणि हे म्युटेशन झाल्यामुळे हा जास्त इतर विषाणूंपेक्षा हा जास्त कॉन्टॅजियस झाला, संसर्गजन्य झाला. याच्यामुळे होणारे जे मृत्यू होतात आहेत हे श्वसनाच्या आजारांमुळे किंवा श्वसनावर आघात झाल्यामुळे किंवा श्वसन संस्थेवर प्रहार झाल्यामुळे होतात आहेत, ज्याला ॲडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणून पॉप्युलरली म्हटलं जातं किंवा ARDS म्हटलं जातं. पण हा जो आजार आहे हा मूळतः विषाणूंपासून होणारा जो आजार आहे हा सामान्य सर्दी पडसं जसं होतं असा जो विषाणू आहे त्या प्रकारांमधला आहे, पण हा थोडासा वेगळा आहे. खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की सामान्य सर्दी पडसं त्याच्यात प्रकारात मोडणारे, पण थोडासा वेगळा आहे. तो काय वेगळा आहे हे आपण जाणून घेऊया, पण आधी एक फोन घेऊया. गीता पाटील आपल्याशी बोलतायत.
वांद्र्यावरून. नमस्कार, हॅलो. बोला गीताजी. हा, नमस्कार मॅडम. आधी तर मी दूरदर्शनचे खूप आभार मानते की त्यांनी दररोज असे विषय ठेवलेले आहेत जे सामान्य लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. धन्यवाद. आणि डॉक्टरांना माझा खूप खूप नमस्कार. नमस्कार. कारण डॉक्टर म्हणजे देवच आहे आताच्या या काळामध्ये. तर मला असं विचारायचं आहे की माझी आई 78 वर्षाची आहे. तर ती सध्या आता गावी एकटीच राहते आणि आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. तर तिला ना डायबिटीज पण आहे, थायरॉइड पण आहे आणि थोडासा तिला हार्ट प्रॉब्लेम पण आहे. आता यावेळेस तिचं काय होतंय, नॉर्मल आहे डायबिटीज असतो तिचा, पण आता ह्यावेळेस तिला चेकअप करायला पण जाता येत नाहीये आणि तिची ना सध्या आता खूप चिडचिड होते घरामध्ये राहून. तर तिला आम्हाला असं फोनवर तिला काय सांगता येईल जेणेकरून तिचं स्वास्थ्य चांगलं राहील म्हणून? नक्कीच. धन्यवाद गीताजी. ओके, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मला असं वाटतं डॉक्टर की आता जसं गीताजींनी आपल्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारला तर तो म्हणजे आपला जो एक विषय आहे की कोरोना आणि मधुमेह. तर आता घराघरामध्ये मधुमेहाचे पेशंट सापडते. जसं त्यांनी सांगितलं की त्यांची आई तिकडे आहे आणि स्पेशली आपण कोरोनामध्ये दळणवळणाची साधनं बंद आहेत, चेकअपलाही जाऊ शकत नाही. नाही, अशा बरोबर. वेळेला सगळ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? हा एक चांगला प्रश्न विचारला गीताताई तुम्ही, आणि हा बहुतांशी सगळ्या मधुमेहींनी लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. नंबर 1, जर का तुमच्या आधीच्या व्हिजिट्समध्ये किंवा आधी जे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या केल्या असतील त्यावेळेस जर का तुमचा मधुमेह नियंत्रणात असेल तर तुम्हाला खूप काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने तुमची औषधं सुरू आहेत त्या पद्धतीनेच सुरू ठेवा. कोरोनाच्यामुळे बहुतांशी सगळ्यांचे व्यवहार ठप्प झालेत, रोजच्या दैनंदिन हालचाली बंद झाल्या आहेत. बंद झाल्या नसतील तरी कमी निश्चितच झालेल्या आहेत. व्यायाम प्रकार बंद झालेले आहेत. त्यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये फरक पडलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातनं 2-3 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सुचवणार आहे. नंबर 1, की जर का घरी ग्लुकोमीटर नसेल, ग्लुकोमीटर म्हणजे की रक्तातली साखर मोजण्यासाठी जे घरी वापरायचं यंत्र असतं त्याला ग्लुकोमीटर म्हणतात. तर ते जर का नसेल तर ते तुम्ही आणून घ्या. तुम्ही घरच्या घरी तुमचा मधुमेह तपासू शकता. आणि जर का साखर साधारणतः 200 मिलीग्राम्सच्या पेक्षा जर का जास्त असेल तर तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ज्ञांबरोबर किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जाता त्यांना फोन करा, त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना विचारा की तुमच्या औषधांमध्ये काय फरक करायला लागेल. जेवणाच्या वेळा चुकवू नका, औषधं चुकवू नका. ही काळजी विशेषतः ज्या रुग्णांना इन्सुलिनचं इंजेक्शन सुरू आहे या रुग्णांनी ही काळजी जास्त घेणं आवश्यक आहे. रक्त तपासण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे घरामध्ये ती थोडीशी चांगली असू द्या. कदाचित रोज शुगर बघा, जोपर्यंत तुमची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही किंवा तुमचा डायबिटीस किंवा मधुमेह तुमचा नियंत्रणात नाही येत आहे तोपर्यंत. आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की म्हणजे कुठलेही उपास करू नका, कुठलेही इतर प्रयोग करू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पाणी किंवा तुमचं हायड्रेशन चांगलं असणं आवश्यक आहे. घरातल्या घरात करता येण्यासारखे जे व्यायाम पद्धती आहेत त्या करा. घरातल्या घरात इव्हन तुम्ही शतपावली करू शकता, साधे नियमित योग आणि व्यायाम करू शकता, प्राणायाम करू शकता. हे सगळं करा. आणि कुठलेही लक्षणं जे तुम्हाला वाटतात की जे नवीन आहेत किंवा त्याचं निराकरण तुम्हाला होत नाहीये तर अशा वेळेस ताबडतोब वेळ न दवडता मधुमेह तज्ज्ञांशी किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टर्सकडे किंवा तुमच्या डॉक्टरांकडे त्याचा ताबडतोब तुम्ही जाऊन त्यांचा सल्ला घ्या. सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आपण याच्यावर अजून अधिक माहिती घेऊया. एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथवरून. नमस्कार डॉक्टर, बोला. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथ बोलतोय. बोला डॉक्टर. प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा मधुमेह हा कंट्रोल असताना सुद्धा एखाद्या रुग्णाचा वर या कोरोना व्याधीचा अटॅक होतो, तर त्यावेळेला मधुमेह हा कंट्रोल असणं ही कितपत आवश्यक आहे आणि जी इतर ज्या टेस्ट आहेत तर त्या टेस्ट ज्या पूर्वी 3 महिन्यापूर्वी ज्या टेस्ट केल्या होत्या त्या टेस्ट सुद्धा करणं आवश्यक असतं. तर त्या संबंधात आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. हां, तर डॉक्टर साहेब नमस्कार. तुम्ही जो प्रश्न विचारलात की जर का मधुमेह नियंत्रणात असेल तर तरी कोरोनाचा अटॅक होऊ शकतो. हा एक कोरोना कोणालाही होऊ शकतो असं काही नाही, पण मधुमेहींना याचा धोका थोडासा विशेष जास्त असतो कारण मधुमेहींची प्रतिकारशक्ती ही इतर लोकांपेक्षा जरा थोडीशी कमी असते. त्यामुळे मधुमेह किंवा ब्लड प्रेशर किंवा ज्यांना हृदयविकार आहे किंवा ज्यांना किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत, ज्यांना सर्जरीज झालेल्या आहेत,
वयस्क लोक जास्त किंवा ज्यांना फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार आहेत, दमा आहे, अस्थमा. दमा आहे, स्मोकर्स आहेत, ज्यांना धूम्रपानाची सवय आहे, मद्यपानाची सवय आहे, या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती इतर लोकांपेक्षा कमी असते. या लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी ती काळजी घेणं आवश्यक आहे. नियंत्रणामध्ये असलेला मधुमेह हा नेहमीच स्तुत्य आहे, तो असायलाच हवा. पण जर का खूप जास्त फ्लक्च्युएशन्स होत नसेल तर खूप घाबरून जायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यावर लक्ष ठेवणं मात्र हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही जसं विचारलं तुमच्या प्रश्नामध्ये की इतरही टेस्ट ज्या आहेत त्या करायची आवश्यकता आहे का, प्रत्येक 3 महिन्यांनी ते ज्या 3 टेस्ट महिन्यांनी ज्या करतात. रेग्युलर, पण शक्यतो म्हणजे रक्तातली शुगर किंवा ज्याला आपण ब्लड शुगर लेवल्स म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त दर 3 महिन्यांनी फार नवीन काही टेस्ट करण्याची आवश्यकता साधारणतः ज्या लोकांचा मधुमेह नियंत्रणात आहे त्या लोकांना अजिबात नसते. गरज नाही. डॉक्टर, मगाशी जेव्हा आपले एक प्रेक्षक आहेत ज्या गीता, त्यांनी प्रश्न विचारला होता की त्यांच्या आईची चिडचिड पण फार झाली. मला असं वाटतं की आत्ताची जी सिच्युएशन, परिस्थिती त्याच्यामुळे, आणि त्याचबरोबरीने मला विचारायचं आहे की मगाशी तुम्ही सांगितलं की ज्यांना इन्सुलिनची इंजेक्शन्स आहेत त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. पण हल्ली काय झालंय की अगदी 40-50ची वाट बघावी लागत नाहीये. कुठल्याही वयात एक मधुमेह पेशंट घरी असतो, अगदी लहान मुलासकट. त्यांनी स्पेशली काय काळजी घेतली पाहिजे? नाही, तुम्ही मधुमेही जर का तुमच्या घरात आहे तर जी मधुमेहासाठी आवश्यक असलेली जी काळजी आहे पूनम, ती तुम्हाला घ्यायला लागेलच. म्हणजे ती सगळ्यांनाच घ्यायला लागेल. आणि इनफॅक्ट जसं तुम्ही म्हणालात की इन्सुलिन नसेल तर त्यांनी पण ज्या लोकांना इन्सुलिन सुरू आहे त्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, आणि ज्या लोकांना इन्सुलिन नाही आहे पण इतर औषधं सुरू आहेत Yes. त्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी. इन्सुलिन सुरू असलेल्या लोकांना इतर पेशंट्सच्या कंपॅरिझनमध्ये किंवा इतर लोकांच्या पेक्षा तुम्हाला इन्सुलिन घेणाऱ्या लोकांना ही काळजी जास्त घ्यायची आहे की इन्सुलिन घेण्याच्या वेळा आणि इन्सुलिनच्या मात्रा या कमी जास्त करू नका. डोसेसमध्ये स्वतःहून बदल करू नका. ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला डॉक्टरांनी सुचवलेले आहेत युनिट्स घ्यायला ते त्या वेळच्या वेळेवर जसं सांगितलंय तसं घ्या. परत एकदा सांगेल की ब्लड शुगर तुमची वारंवार नियमित, कदाचित दर 6 तासांनी, दर ब्रेकफास्टच्या नंतर, दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर या वेळा निश्चितपणे तपासणं, रोज तपासणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे ही सगळं काळजी इन्सुलिन ज्या लोकांना सुरू आहे त्या लोकांना, इन्सुलिन ज्यांना नाहीये, इन्सुलिन सुरू नाहीये आणि त्याच्याविषयी त्यांना आपण चर्चा करूया. डॉक्टर, फक्त आधी एक फोन घेऊया. डॉक्टर शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा, नमस्कार. मी शलाका गाडगीळ, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. बोला. मला असं म्हणायचं आहे की असं पहिल्यापासून असं ऐकत आलोय आम्ही की डायबेटीस हा सायलेंट किलर आहे आणि सायलेंट किलर असल्यामुळे तो काहीही करू शकतो आपल्या शरीराला. तर अशा परिस्थितीत आपण सगळी जरी म्हणजे डायबेटीस माणसाने जरी सगळ्या तऱ्हेची पथ्य पाळली, सगळं केलं तरी देखील मग त्याला कोरोना होऊ कारण इन्शुलिन वगैरे काही नाहीये, तर मग त्याला कोरोना होऊ शकतो का? आणि तो होऊन मग अशा परिस्थितीत कोरोना होऊ नये त्याला, म्हणून काय काळजी घ्यायची? बरं, धन्यवाद शलाकाजी. शलाकाजी, तुम्ही प्रश्न अगदी योग्य विचारलात आणि ती तुमची काळजी मला तुमच्या फोनमधनं कळते आहे, जाणवली आहे. एक गोष्ट नक्की की कोरोना कोणालाही होऊ शकतो. म्हणजे त्याला डायबिटीज असायलाच पाहिजे असं काही नाही आहे, तो कोणालाही होऊ शकतो. दुसरी गोष्ट जी तुम्ही तुमच्या प्रश्नामध्ये विचारली की कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे. कोरोना होऊ नये म्हणून जी सगळीकडे आता सध्या जी चर्चा आहे, ती जी सध्या स्टँडर्ड केअर ज्याला आपण म्हणतो ती घेणं ही अत्यंत आवश्यक आहे. काय काय काळजी घ्याल? हाताची स्वच्छता, वारंवार हात धुणं, मास्क वापरणं, प्रवास शक्यतो टाळणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, खोकला, शिंक याच्या ज्या एटिकेट्स ज्याला आपण म्हणतो, ज्याला कफ एटिकेट्स म्हणतो, त्या सांभाळणं आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं. मी सोशल डिस्टन्सिंग हा शब्दाच्या थोडासा विरुद्ध आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणण्यापेक्षाही मी फिजिकल किंवा शारीरिक अंतर ठेवा, मानसिक नको. शारीरिक अंतर हे राखणं हे अत्यंत आवश्यक आहे. या जरी एक 4-5 गोष्टी तुम्ही सांभाळल्यात तर कोरोना होण्याची शक्यता ही फार 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 कमी होते. खरं, पुढचं ज्या शक्यता आहेत किंवा पुढची जी काळजी ती आपण बघणारच आहोत कार्यक्रमात. पण मगाशी तुम्ही हा मुद्दा सांगत होता की ज्यांना इन्सुलिन नाही आहे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे जास्त? थँक्यू पूनम. इन्सुलिन नाही आहे त्या रुग्णांनी ही काळजी घ्यायला हवी की जसं औषधं वेळेवर आहेत तशी औषधं घेत राहा. उपवास करू नका. जेवणाच्या वेळा ठरवल्याप्रमाणे पाळा आणि घरगुती व्यायाम सुरू ठेवा. आणि कदाचित एवढ्या फ्रिक्वेंटली नाही पण
मधनं तुमची रक्तातली साखर चेक करत राहा. कुठलंही असं लक्षण जाणवलं की जे कदाचित रेग्युलर रोजच्या रोजच्या जीवनातलं नाही आहे, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. महत्वाचं आहे. डॉक्टर, याच बरोबरीने जसं आपण मधुमेह किंवा डायबिटीज व्यक्तींविषयी बोलते, त्याच बरोबरीने घरामध्ये हल्ली बीपीचे पेशंट, एक पेशंट आपल्याला भेटतो. त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. नाही, जी काळजी मधुमेहांनी घ्यायला हवी तीच काळजी रक्तदाबाच्या पेशंट्सनी घ्यायला हवी, तीच काळजी दम्याच्या पेशंट्सनी घ्यायला हवी, तीच काळजी कॅन्सर असलेल्या पेशंट्सनी घ्यायला हवी, तीच काळजी किडनीचा विकार असलेल्यांनी घ्यायला हवी, तीच काळजी ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेल्या लोकांनी घ्यायला हवी, तीच काळजी वयस्कांनी घ्यायला हवी, तीच काळजी मुलांनी घ्यायला हवी, तीच काळजी तरुण लोकांनी घ्यायला हवी. म्हणजे काळजी तीच आहे, पण म्हणजे वेळेवर औषधं, वेळेवर आहार, व्यायाम ह्या ज्या Yes. गोष्टींचं पालन आहे ते आपण बरोबर ते अगदी पाळलं तर कोरोनापासून कोणालाही काहीही घाबरायची आवश्यकता नाही. आता जसं आपण आहाराबद्दल बोलतोय, जसं आपला आहार योग्य असला पाहिजे, तर त्याच्याविषयी थोडं सांगा ना, की आहार नक्की कसा असला पाहिजे आपला? चांगला प्रश्न आहे पूनम. आहार हा साधारणतः आता नशिबानी म्हणेल किंवा कोरोनाचे उपकार म्हणते, पण बाहेरचं खाणं बंद झालं लोकांचं. त्यामुळे शक्यतो सगळे लोक घरचा आहार करतात आहेत, सकस आहार घेतात आहेत, ताजा आहार घेतात आहेत. ह्या ज्या गोष्टी ज्या सुरुवातीला आवश्यक होत्या त्या आता कोरोनामुळे आपल्याला शिकायला मिळत आहेत की घरचं जेवा, ताजं जेवा, सकस जेवा, शक्यतो मांसाहार टाळा. असं नाही की मांसाहाराच्या विरुद्ध नाही आहे, पण शक्यतो मांसाहार टाळा, शक्यतो शाकाहारी खा, आणि परत तेच की ताजं खा, साधं खा, रोजचं खा आणि नियमित खा. खरं तर आपण ह्या सगळ्यांविषयी बोलतोय की कोरोना म्हणजे हा एकच विषय सध्या सगळ्यांच्या तोंडावर आहे. त्याच्यावर अजून तेवढं प्रभावी औषध किंवा लस याच्यावर रिसर्च सुरू आहे, पण आता हल्ली बऱ्याच क्लिप फिरतात डॉक्टर आणि सांगितलं जातं की हे औषध घ्या, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्हाला कोरोना होण्याचा धोका राहणार नाही. हे काय मिथ आहे नक्की? आणि जसं तुम्ही योग्य शब्द वापरला पूनम की हे मिथ आहे, हे मिथ्या आहे. सोशल मीडिया, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स, व्हॉट्सअपमध्ये, ट्विटरवर, इतर सगळ्या ठिकाणी जे तुम्हाला बघायला मिळतं, दुर्दैवानी या सगळ्या गोष्टींची सायंटिफिक किंवा ज्याला म्हणतात ना की वैज्ञानिक माहिती किंवा वैज्ञानिक सत्यता जोपर्यंत तुम्ही तपासून घेत नाहीत तोपर्यंत या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आणि हे एक सगळ्यांना माझं विशेष सांगणं आहे की कुठलीही पॅथी किंवा कुठलीही पॅथीचे औषधं तुम्ही फॉलो करत असाल, मध्ये ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथी असू दे, युनानी असू दे, घरगुती उपाय करत असाल, जोपर्यंत त्या पॅथीच्या बद्दलची खात्री तुम्हाला नाही आहे, जोपर्यंत त्या पॅथीच्या तज्ज्ञांकडनं त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जात नाही, त्यांच्या सांगण्यानुरूप किंवा त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही जर काही औषधं घेत असाल तर सगळं छान आहे. पण त्यांच्या सांगण्याशिवाय तुम्ही जर का हे प्रयोग नुसते व्हॉट्सअपवर आला काहीतरी व्हिडिओ किंवा इतर कुठेतरी माहिती मिळाली तुम्हाला, किंवा माझ्या शेजारच्यांनी हे औषध घेतलं आहे, किंवा माझ्या सासूनी मला हे घ्यायला सांगितलं आहे, किंवा माझ्या भावाच्या मामाच्या कोणाला तरी अजून काहीतरी होतं आणि त्यांनी ते औषध घेतलं आहे, हे जर का असं करायचं असेल तर प्लीज याच्यापासून लांब राहा. कारण डॉक्टर मला हेच स्पेशली नमूद करायचं किंवा हाच मुद्दा मला पुढे विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की व्हॉट्सअपवर व्हिडिओ येतोय म्हणजे काही फॅमिलीमधल्या एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईन केलं असेल किंवा काही सस्पेक्ट आढळला म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल, तिथून आल्याच्या नंतर त्यांचे अनुभव ते आपल्याला व्हॉट्सअपवर सांगतात आणि मग काय होतं की आपण ते ऐकतो, अच्छा हे दिलेलं का, मग मीही आत्ताच हे करतो आणि माझी काळजी घेतो. तर ह्याच्याविषयी तुम्ही स्पेशली काय? बरोबर. आणि हा अगदी साहजिक मनात येणारा विचार आहे. मी त्याच्या विरुद्ध नाहीये, पण प्रत्येकाचं शरीर वेगळं. मला हे सांगायचं आहे की मला जो अनुभव आला तोच अनुभव सगळ्यांना यायला हवा असं काही कंपल्शन नसू शकतं. माझ्या शरीराने एखाद्या औषधाला असा रिस्पॉन्स दिला म्हणून सगळ्यांच्या शरीराने तसाच रिस्पॉन्स द्यायला हवा असं काही नाही. प्रत्येकाला तोच प्रतिसाद, तेच उपचार तसेच फायदेकारक ठरतील असं कधीच नसतं. असं जर का असतं तर किती सोपं झालं असतं की प्रत्येक आजारासाठी एक औषध, एक गोळी, एक इंजेक्शन, याच्यामध्ये सगळ्यांचं काम संपलं असतं. मग वैद्यकीय विश्वामध्ये रिसर्चसाठी काही वावच राहिला नसता. तुमच्या शरीराच्या रिस्पॉन्सेस, तुमच्या शरीराचे जे रिस्पॉन्सेस असतात ते औषध जरी सेम असलं, काही वेळा आजारी तोच असतो, औषधही तेच असतं, डायग्नोसिसही तेच असतं, पण तेच औषध आज फायद्याचं आहे, उद्या नाही.
परवा परत फायदा करेल, तेरवा नाही. हे सहज असू शकतं. कारण एवढं लक्षात ठेवा प्रेक्षकांनो, की औषध तेव्हाच गुणकारक ठरतं किंवा हानिकारक ठरतं ज्या पद्धतीने तुमचं शरीर त्याला साथ किंवा प्रतिसाद देतं. तुमच्या शरीराने जर का त्याला योग्य साथ दिली, योग्य प्रतिसाद दिला, तुम्हाला त्या औषधापासून फायदे होतात. तुमच्या शरीराने जर का त्याला प्रतिसाद योग्य पद्धतीने नाही दिला तर तुम्ही त्याला साईड इफेक्ट्स म्हणता. खरं आहे. आणि याच बरोबरीने अजून एक चर्चेचा म्हणजे जो शब्द आपण नेहमी आता वापरतो की सोशल डिस्टन्सिंग. Correct. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? म्हणजे ढोबळमानाने सगळ्यांना माहीत आहे, पण बरोबर. तरी त्याचं महत्त्व आणि काय आहे, कधीपर्यंत पाळायचं आहे ते? बरोबर आहे. आता हा प्रश्न मला खूप ठिकाणी विचारला जातो आणि खूप चर्चासत्रांमध्ये सुद्धा ह्या गोष्टींबद्दल मला माहिती विचारली जाते की खरोखर आवश्यक आहे का? हे तुम्हाला वाटत नाही का की हे अति स्ट्रेच केलं गेलं आहे, अतिशय खेचलं गेलं आहे? पण लक्षात ठेवा श्रोते हो, की सोशल डिस्टन्सिंग हे सध्या याच्यासाठी मी स्वतः सोशल डिस्टन्सिंग हा शब्द म्हणत नाही, मी फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो. शारीरिक डिस्टन्सिंग ठेवा, फिजिकल डिस्टन्सिंग हवं, सोशल डिस्टन्सिंग नको. पण हे आवश्यक याच्यासाठी आहे कारण कोरोनाच्या बद्दल जी तुटपुंजी माहिती आम्हा सगळ्यांना आहे, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना जी तुटपुंजी माहिती सध्या आहे, ती सध्या फक्त एवढं निश्चित आहे की कोरोनापासून जर का समाजाला सांभाळायचं असेल तर या 3-4 गोष्टी सांभाळणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हाताची काळजी, स्वच्छता बाळगणं आणि मास्कचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाणं, एटिकेट सांभाळणं, रेस्पिरेटरी ज्याला खोकल्याचे एटिकेट्स किंवा शिंकांचे किंवा खोकल्याचे जे एटिकेट्स असतात ते सांभाळणं, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या 100% टेस्टेड प्रूव्ड थेरपी ज्याला म्हणतात ना की हेच सध्याचे उपचार आहेत जे लागू पडतात आहेत. रिसर्च केलेला Correct. आहे आणि जे आणि करायची गरज त्याच्याशिवाय आहे. सध्या तुम्हाला अजून याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. खरं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, ज्या गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत, त्या दृष्टीने तशा गोष्टी जर का आपण पाळत गेलो तर कदाचित जोपर्यंत आपल्याला याच्यावर औषध मिळत नाही, जोपर्यंत याच्यावर काही उपाय मिळत नाही, तोपर्यंत याचा जो विळखा आहे तो जास्त त्रासदायक ठरू नये म्हणून हे उपाय केले जातात. खरं आहे डॉक्टर. तर तुम्ही एक छान शब्द वापरला की डॉक्टर सुद्धा अजून शिकत आहेत, पण आम्हाला मात्र या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपमुळे असं वाटतं की आम्हाला संपूर्ण नॉलेज मिळालेलं आहे, कोरोनाबद्दलचं संपूर्ण माहिती मिळालेली आहे. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे कळकळीची की असं न करता, कशालाही फॉलो न करता योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ही गोष्ट तुम्ही अंमलात आणा. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की हात धुणं हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण असा संभ्रम आहे प्रत्येकाच्या मनात की किती वेळा हात धुतले पाहिजे तो, की आता जर मी घरी आहे तर मी आता प्रत्येक 10 मिनिटांनी जाऊन हात धुवायचे का, किंवा बाहेरून आल्यावर तर आपण धुणार जेवायला बसण्याच्या आधी, पण त्याचं प्रमाण काय आहे? करेक्ट. तुम्ही जर का घरी असाल तर तुम्ही एकदा जर का बाहेरून घरी आलात तर तुम्ही जे एकदा हात धुवून घरी सगळ्या गोष्टी तुमच्या कॉयर जर का फॉलो केल्या असतील तर तुम्हाला परत वारंवार जाऊन हात धुण्याची काहीच आवश्यकता नाही. हा जर का तुम्हाला अशी शंका असेल की तुम्ही एखाद्या गोष्टीला अनाहूतपणे स्पर्श केला असेल, जसं आता खूपशा लोकांना शंका असते की बाहेरनं आलेलं भाजी घेतलेली आहे किंवा रेशनचं काहीतरी आणलेलं आहे किंवा काही ग्रॉसरी आणलेली आहे, तर या परिस्थितीमध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की कदाचित होऊ शकतं किंवा बाहेरच्या कुठल्या तरी दाराला तुम्ही स्पर्श केला आहे आणि जर का तुम्ही फार कॉशियस आहात त्याच्याबद्दल तर तुम्ही हात धुवू शकता. अदरवाईज बाहेरून एकदा घरी येऊन तुम्ही हात पाय धुतलेत व्यवस्थित, जर का सगळं तुमचे रोजचे जर का गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्या तर परत वारंवार हात जाऊन हात धुण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. बरं, म्हणजे आपण जेव्हा घरात असू तेव्हा तुम्ही घराचं जर का तुमच्या घरामध्ये जर का कोरोनाचा रुग्ण असेल ओके, तर तेव्हा विशेष काळजी. तर मात्र तुम्हाला ती योग्य म्हणजे जेव्हा ज्या वेळा तुम्ही त्या रुग्णाच्या कुठल्याही गोष्टीच्या संपर्कात याल त्यावेळेस तुम्हाला हाताची काळजी घेणं किंवा हात धुणं हे आवश्यक आहे. पण जर का तुमच्या घरात कोणीच रुग्ण नाही आहे, तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, तर एकदा बाहेरून आल्यानंतर तुम्ही जे हातपाय धुतलेत आणि जे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या केल्यात तर मला वाटत नाही की याच्यापेक्षा जास्त वेळा हात धुण्याची गरज आहे. पण आता जसा तुम्ही मुद्दा सांगितला की तुमच्या घरी जर कोरोनाचा एखादा रुग्ण असेल तर अजून काय काय काळजी घेतली गेली पाहिजे इतरांनी? म्हणजे हात धुणं एक झालं, पण अजूनही हा प्रश्न छान आहे मात्र, कारण की आता ही परिस्थिती आता याच्यानंतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये ही होणार आहे की आता खूपशे रुग्ण घरी बरे होऊन गेलेले आहेत किंवा
ज्यांना म्हणतात ना की माइल्डली सिम्टमॅटिक, ज्यांना अगदी फारच थोडे लक्षणं आहेत, साधे तापाचे रुग्ण आहेत, की या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात एक की त्या रुग्णाला शक्य असेल तर, सगळ्यांना मुंबईत हे शक्य होतं असं नाही आहे, पण जर का शक्य असेल तर एक खोली त्याची तुम्ही एक पक्की वेगळी ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्या खोलीमध्ये खेळती हवा असणं, भरपूर सूर्यप्रकाश असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या चादरी, त्याच्या उशा, त्याचे पांघरुणं, त्याचे कपडे हे शक्यतो वापरताना तुम्हाला जर का जायचं असेल तर हातामध्ये ग्लोव्ज असलेले चांगले, आणि तोंडाला मास्क असणं चांगलं, आणि तुम्ही ते हँडल करणार असाल तर ते हँडल करून तुम्ही एका वेगळ्या बकेटीमध्ये किंवा बादलीमध्ये किंवा एखाद्या टबामध्ये तुम्ही घालून त्याच्यामध्ये जर का तुम्ही साबणाच्या पाण्यात साधं डिटर्जंट पुष्कळ झालं, थोडंसं गरम पाणी असावं, पण खूप उकळतं पाणी वापरण्याची गरज नाही आहे, आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही वेगळे धुतले तर चांगलं आहे. त्याचं अन्न ताजं असावं, त्याच्या खोलीमध्ये पाण्याची उपलब्धता भरपूर असावी, याच काळज्या तुम्हाला घ्यायच्यात. आणि ऑफकोर्स त्याची औषधं जी सुरू आहेत ती वेळच्या वेळेला द्यायला हवी. ही काळजी घेणं खरं तर खूप गरजेचं आवश्यक आहे. आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. आधी एक फोन घेऊया. सुधाकर लबडे आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. हॅलो, बोला सुधाकरजी. माझा प्रश्न असा होता की माझ्या मंडळीला डायबिटीस आहे, त्या होमिओपॅथिक औषध चालेल का? बरं, धन्यवाद सुधाकरजी. खरं तर सुधाकरजी आपण असं फोनवरून त्यांना इथून सांगणं, पण काय सांगाल? औषध सुरू करता येईल का? बघा, मी होमिओपॅथीचा तज्ज्ञ नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला याबद्दल काही सांगू शकणार नाही. हां, जर का तुम्ही एक डॉक्टर म्हणून जर का तुम्ही मला विचारत असाल तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल की तुम्हाला जर का कुठल्याही पॅथीचं औषध तुमच्या मंडळींसाठी वापरायचं असेल तर त्या पॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन मगच ते औषध घ्या. फोनवरनं किंवा कोणी सांगितलं म्हणून ते औषध घेऊ नका, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. अगदी खरं. डॉक्टर, आता आपण ज्या काळजी तुम्ही सांगताय, छोटे छोटे मुद्दे सांगताय किंवा काय काय खबरदारी घेतली पाहिजे, पण कोणी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीची? म्हणजे त्यात बरेच आले, म्हणजे आम्ही जसे इमर्जन्सी सर्व्हिससाठी बाहेर जातो किंवा पोलीस असतात, अजून काय असे त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? नाही, तुम्ही कुठल्याही वर्गामध्ये मोडत असाल, म्हणजे तुम्ही सफाई कामगारांपासून ते वैद्यकीय लोकांमध्ये हेल्थ केअर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सगळे जे कोरोना वॉरियर्स आहेत, सगळ्यांना जी काळजी आहे ती सामान्य सुद्धा काळजी आहे, त्यांना विशेष काळजी काही नाही आहे. फक्त जे कोरोना वॉरियर्स आहेत किंवा जे या रुग्णांच्या थेट संपर्कात येतात, जसे डॉक्टर्स आहेत, स्टाफ नर्सेस आहेत, वॉर्ड बॉईज आहेत, आया आहेत, सफाई कर्मचारी आहेत, पोलीस लोक आहेत आपले, किंवा मुंबई नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, हे जे इव्हन बँकांमधले कर्मचारी आहेत की जे लोकसंपर्क ज्या लोकांचा जास्त आहे, त्यांना या काळजांची विशेष खबरदारी घ्यायला हवी. म्हणजे हे काटेकोरपणे पाळायला हवं, कटाक्षाने पाळायला हवं, एफर्ट्समुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी परत एकदा मी या कार्यक्रमाच्या द्वारे सगळ्यांना सांगू इच्छितो ते म्हणजे की तुम्ही मास्क वापरा. विषाणूंपासून त्यांनी प्रोटेक्शन होईल न होईल ही गोष्ट वेगळी, पण मास्कचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की जे शरीराच्या ज्या गोष्टीमुळे आपल्या शरीरातनं किंवा आपल्या हाताचा आपल्या चेहऱ्याला अनाहूतपणे स्पर्श होतो ते मास्क वापरल्यामुळे टाळता येतं. अगदी खरं आहे. जसं आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की मास्क वापरणं किती गरजेचं आहे. आजचा आपला अतिशय महत्त्वाचा असा विषय चालू आहे, कोरोना आणि मधुमेह. आणि आपल्याबरोबर आहेत फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर मंगेश दिवसकर. डॉक्टर, विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं आपण सर्दी आणि खोकला, आता काय झालं की साधा सर्दी आणि खोकला किंवा जरा नुसतं एक जरी झालं तरी आम्हाला खूप भीती वाटते, त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे? सर्दी आणि खोकला ज्या पद्धतीने पहिल्यांदा होता तो तसाच आहे, त्यामुळे हे तर 100% आहे आणि काळजी तशाच आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा, आता विशेष काळजी ही घ्यायची आहे की जशी तुम्ही इतके दिवस सर्दी खोकल्यामध्ये फक्त स्वतःची काळजी घेत होतात, तशी आता तुम्हाला समाजाचीही काळजी घ्यायची आहे. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजाची काळजी ही सुद्धा प्रत्येक व्यक्तीने स्वतःची जबाबदारी समजून घेण्याची काळजी आहे. कारण जर का तुम्हाला बरं वाटत नसेल, तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, शिंका किंवा ज्याला आपण म्हणतो ना की सर्दी झालेली आहे, अशा किंवा कुठल्याही पद्धतीचा ताप जर का असेल तर शक्यतो घरी राहा, विश्रांती घ्या. कुठल्याही अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे गर्दी असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. कारण
ही जर का काळजी तुम्ही घेतली तर असू शकतो हा सर्दी, कारण कोरोनासुद्धा असाच येणार आहे. कोरोनाची लक्षणं सुद्धा अगदी सामान्य सर्दी खोकल्यासारखेच आहेत. सो कोरोना असो वा नसो, ही खबरदारी सगळ्यांनी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खरं आहे. डॉक्टर, खरं तर तुम्ही पण आता ह्याच्यामध्ये एक अकंठ बुडालोय. अखंड बुडालात. कोरोना वॉरियर म्हणून तुम्ही सुद्धा सतत बाहेर असता, पेशंट आणि हे सगळं चालू असतं. त्यावेळेला भीती नाही का वाटत? म्हणजे तुमच्याबरोबर असंख्य जे कोरोना वॉरियर आहे त्यांच्यातर्फे. पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला. मी आणि माझी पत्नी दोघंही, माझी पत्नी ॲनेस्थेसिस्ट आहे, तर आम्ही दोघांनीही हे पहिल्यापासून ठरवलं होतं आणि एकही दिवस आम्ही आमचं क्लिनिक बंद ठेवलं नाही. भीती वाटत नाही 100% असं म्हणता येणार नाही, पण आम्हाला माहिती आहे की ही काळजी घेतली तर आम्हाला होऊ शकणारा धोका हा इतरांच्या इतकाच आहे. फक्त तो आम्ही निश्चितपणे योग्य काळजी घेऊन तो धोका नक्की कमी करू शकतो. ओके. आणि विश्वास की हा आपण करू शकतो ही गोष्ट पक्की मनामध्ये ठामपणे रुजवली आहे. आणि तीच गोष्ट माझ्या घरी, माझ्या मुलांनी, माझ्या घरातल्या सगळ्या लोकांनी हीच गोष्ट मनामध्ये पक्की ठरवली आहे की कोरोना तसा तुम्हाला विचारून येणार नाही आहे. जर का तुम्हाला होणार असेल तर तो होईल, पण जर का तुम्ही लागणाऱ्या काळज्या त्याला थांबवण्यासाठी जरुरी असलेल्या काळज्या जर का घेतल्यात तर त्यापासून होणारा धोका हा निश्चित कमी होतो, हे निश्चित नक्की. कमी होईल. आणि त्याच्याविषयी तुमचे काही अनुभव तर आम्हाला ऐकायचेच आहेत. एक फोन घेऊया. सारिका महाडिक आपल्याशी बोलतायत वसईवरून. नमस्कार सारिका ताई, बोला. नमस्कार. मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा होता की माझे सासरे आहेत, 64 वय आहे त्यांचं, डायबिटीस आहे त्यांना, आणि आता कोरोनामुळे घरी लॉकडाऊन आहे, घरी बाहेर निघता येत नाहीये, त्यामुळे पायाला त्यांच्या स्वेलिंग आलेली आहे. तर मग त्याच्यावरती काय उपाय सांगता येईल का? बरं, धन्यवाद सारिका. मसल पेन होतोय त्यांना. बरं बरं, धन्यवाद. काय सांगाल डॉक्टर? कारण बऱ्याचदा आता तसं आता सुरुवातीला आपण सांगितलं की चेकअपसाठी बाहेर जाऊ शकत नाहीये, पण असं काही झालं, आता हालचाल बंद असते पूर्ण, होते. त्यावेळेला काय काळजी घेतली नाही, पाहिजे? आता इनफॅक्ट ही परिस्थिती तुमच्या घरीच नाही, सगळ्यांच्या घरी आहे. सगळ्यांच्या घरी कोणीतरी वयस्क आहे, सगळ्यांच्या घरी कोणी ना कोणीतरी कुठल्या ना कुठल्या तरी आजाराने असलेली एखादी व्यक्ती आहे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे, पण ह्याच्यावर आपणच स्वतः उपाय शोधायला हवे. जसं आता तुम्ही म्हणतायत की त्यांच्या पायाला सूज आलेली आहे, कदाचित घरातल्या घरात त्यांना चालवा, घरातल्या घरात त्यांना करता येण्यासारखे उपाय शोधून काढा. बहुतांशी सोसायटीज ज्या आहेत त्यांनी त्यांच्या वयस्क लोकांना एक ठराविक वेळेमध्ये खाली उतरून प्रत्येकाला वेळ देऊन ठेवलेली आहे. त्यावेळी एखादी चक्कर मारण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर तसं काही करता येईल तुम्हाला. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतः करता येण्यासारखे योगा, प्राणायाम, साधा रोजची शतपावली एवढं तर तुम्ही करू शकता. आणि त्यामुळे तुमचं नुसतंच शारीरिक स्वास्थ्य नाही तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल. आणि त्याच्यामुळे ते नक्कीच कमी होईल. हां, आणि हे अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांनी लक्षात ठेवणं की ही परिस्थिती सगळ्यांवर आलेली आहे. त्यामुळे एका कुठल्या तरी व्यक्तीला किंवा एखाद्या कुठल्या तरी कुटुंबावर ही आलेली संकट नाहीये किंवा ही घटना किंवा ही परिस्थिती नाही, ही आपत्ती त्यांच्यावरच फक्त आलेली आहे असं नाही, ही सगळ्यांवर आली आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्यांवर उपाय असे आपल्या घरातल्या घरात शोधून काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी घरातल्या घरातच थोडा व्यायाम करणं किंवा हालचाल करणं हे अपेक्षित बरोबर आहे. आणि ही जर का पायावरची सूज तुमच्या सासऱ्यांच्या जर का तुम्हाला असं वाटत असेल की इतर कुठल्या कारणामुळे आली असू शकेल तर मात्र मी तुम्हाला त्यांना तुमच्या डॉक्टरांना जाऊन त्यांचा सल्ला घेण्याचा मी तुम्हाला ॲडवाईस करेल. ओके डॉक्टर, मगाशी जसं तुम्ही आपण सांगितलं की तुम्ही बाहेर पडता पण विशेष महत्वाची ती काळजी घेता, त्याच्यामुळे एक विश्वास आहे की मी काळजी घेतोय. बरोबर. कोरोना होणार आहे तर होऊ शकतो, पण काळजी घेणं हे खूप महत्वाचं अत्यंत आहे. आवश्यक काही आहे. अनुभव आम्हाला सांगा ना. अनुभव तर प्रचंड आहे. मला अजूनही माझा तो पहिला दिवस आठवतो ज्यावेळेस मला अगदी पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्णांच्या राऊंड्स घ्यायला जायला लागणार होतं. आणि मला अजूनही तो दिवस असा पक्का माझ्या डोक्यात ठसलेला आहे की त्या दिवशी मात्र मला थोडंसं असं वाटलं होतं की ही वेळ आहे की जेव्हा खरोखर माझा कदाचित समाजाला खरोखर उपाय किंवा उपयोग होतो आहे. आणि ही वेळ आहे की जेव्हा मी खरोखर खंबीरपणे इथे उभं राहायला हवं.
आणि मी तुम्हाला सांगतो की त्यामधला जे 2 पेशंट जे माझे होते ते अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये होते. म्हणजे 2 पेशंट्स माझे व्हेंटिलेटरवर होते त्यावेळेस आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांची परिस्थिती मला माहिती आहे आणि देवाच्या कृपेने ते दोन्ही बरे झालेत. हा जो आणि त्यानंतर त्यांनी जे मला पाठवलेले जे मेसेजेस आहेत खूप मी तुम्हाला सांगेल की दे आर ऑल व्हेरी टचिंग मेसेजेस. ते खरंच त्याचं मूल्य कशातही त्याचं मूल्य आपण मी करू शकत ते नाही. शब्दात मी व्यक्त करू शकत नाहीये. अगदी मी नाव घेऊन सांगेल की आर्किटेक्ट परांजप्यांकडनं मला मेसेज आला. त्यांच्या एका नातेवाईकाला मला उपचार करण्याची मला संधी मिळाली आणि त्यांनी मला तो एक विशेष मेसेज लिहिला. तर खूप वेगळ्याच एक भावना एक असतात. वेगळ्याच भावना आहेत. खरंय. आपण एक फोन घेऊया Yes. आणि चर्चाशी चालू ठेवूया. किसन जगताप आपल्याशी बोलतायत अहमदनगरवरून. नमस्कार, बोला किसनजी. नमस्ते मॅडम, मला सरांना प्रश्न विचारायचा होता. माझी मुलगी आता 18 वर्षाची आहे. तिला 12 वर्षापासून शुगरचा त्रास आहे. इन्शुलिन चालू आहे सध्या 2 टाइम. तर ती गोळ्यावर कधी येईल साधारण? इन्शुलिन कधी बंद होईल? किसनराव, तुमची काळजी मी समजू शकतो, पण तुमच्या मुलीला फक्त औषधांवर किंवा गोळ्यांवर मला वाटत नाही की परत कधी जाता येईल. कारण तिला तुम्ही ज्या पद्धतीने सांगता आहे ती शक्यता आहे की तिला टाईप 1 डायबिटीस किंवा टाईप 1 प्रकारचा मधुमेह आहे की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. स्वादुपिंडामधनं इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रियाच होत नाही आणि शुगरच्या नियंत्रणासाठी, साखरेच्या नियंत्रणासाठी हे इन्सुलिन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला वाटत नाही, दुर्दैवाने मी तुम्हाला हे सांगतोय की शक्यता फार कमी आहे. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मधुमेह स्पेशालिस्ट ज्यांच्याकडे तुमचा औषध उपचार सुरू आहे त्यांना तुम्ही विचारा. त्याच्याबद्दलची माहिती अधिक त्यांच्याकडनं करून घ्या. पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगता आहेत मला शक्यता कमी वाटते. डॉक्टर, जसं तुम्ही वेगवेगळे अनुभव म्हणजे आता एक तुमचा अनुभव सांगितला आम्हाला. आता काय झालंय की आपण बघितलं की आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सरकारही आपल्याला अगदी वेळोवेळेला सांगत आलेलं आहे. अगदी डे 1 पासून आता लॉकडाऊनचा 4था टप्पा आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठीच हा लॉकडाऊन केला गेलेला आहे. लोकांच्या मनात ना खूप भीती पसरली, खूप वेगवेगळे संभ्रम आहेत. ही भीती कशी जाईल? म्हणजे एकतर असा एक गट आहे की मला कोरोना होणार हे अगदी 24 तास त्यांच्या मनात चालू असतं आणि दुसरा एक वर्ग असतो की आम्हाला काहीच होणार नाही. तरी काय आहे ही बॅलन्स कसं करायला पाहिजे? इनफॅक्ट ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि जसं आता तुम्ही पेशंटसाठी किंवा आपण जे इमर्जन्सी सर्व्हिससाठी काही कामासाठी बाहेर पडतोय, पण बरेच लोक असे आपल्याला दिसतात की मग ते विनाकारण फिरताना दिसतात. बरोबर. तर काय आहे हे? बरोबर. आता 2-3 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत आणि ज्या मी अगदी कळकळीने तुम्हा सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करेन. नंबर 1, करोना विश्वास ठेवा किंवा न ठेवा पुढच्या काही वर्षांसाठी तरी आपला साथीवर आहे, एवढं नक्की. त्यामुळे हा पॉझिटिव्ह आहे, तो निगेटिव्ह आहे हे डोक्यातनं काढून टाका. आज मी निगेटिव्ह आहे, उद्या मी पॉझिटिव्ह होणार आहे 100%. केव्हा ना केव्हा, कुठल्या ना कुठल्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा करोना पोहोचणार आहे. फक्त वेळ वेगवेगळी असेल, बाकी काही नाही. इनफॅक्ट करोनामुळे जी भीती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे माणसं माणसांना विसरली आहेत. माणसातली माणुसकी विसरलेली आहे. हे सगळ्यात जास्त दुर्दैवी आहे. एखादा करोनाबाधित रुग्ण तुमच्या शेजारी आहे, तुमच्या सोसायटीमध्ये आहे, तुमच्या बिल्डिंगमध्ये आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे असं बघता की जसं या माणसाने केवढा मोठा घोर पाप केलेला आहे, केवढा मोठा गुन्हा केला आहे. इनफॅक्ट हे लोक असे आहेत की ज्यांना तुम्ही मदत करायला हवी आहे. त्यांना सांगायला हवं आहे की ओके, तुला करोना झालाय, तू घरी क्वारंटाईनमध्ये राहा, तू घरी राहा, मी तुझी काळजी घेईल, आम्ही तुला मदत करू, आम्ही तुझ्या जेवणाचं बघूयात, आम्ही तुझी ग्रॉसरी आणूयात, आम्ही तुझं सामान आणून देऊ, आम्ही तुझं रेशन करूयात. इथे लोकांना सोसायटीमधनं बाहेर काढलं जात आहे, वाळीत टाकलं जात आहे. हे चुकीचं आहे. कारण कोरोना कोणी मुद्दामून घरी बोलवून घेत नाही, तो फक्त बाधित आहे, एवढं लक्षात ठेवा. कोरोना झाला याचा अर्थ असा नाही की सगळं संपलं. आज करोनाची भीती डायरेक्टली मृत्यूशी आहे असं नाही आहे. 100तल्या फक्त 3 ते 4% लोकांना, जास्तीत जास्त 5% लोकांना मृत्यूची संभावना आहे, बाकी इतर कोणालाही नाही. 100तले 95 रुग्ण बरे होणार आहेत, 100% बरे होणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की माणुसकी विसरून जाऊ नका. एखादा करोनाबाधित रुग्ण जर का तुम्हाला मिळाला तर त्याची मदत करा. आम्ही तेच करतोय, तुम्ही पण करा.
ही लढाई आहे ती आपल्याला सगळ्यांना मिळून जिंकायची आहे. हे एकट्याचं काम नाही आहे किंवा एका पर्टिक्युलर वर्गाचं काम नाही आहे, हे एका समाजाचं काम नाही आहे, एका सोसायटीचं नाही आहे, एका गव्हर्नमेंटचं नाही आहे. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली तर मला 100% खात्री आहे की केव्हा ना केव्हा तरी आपण या कोरोनाच्या विषाणूंवर विजय मिळूयात. याच्यावर उपाय येणारच आहेत, 100% येणार आहे. केव्हा ना केव्हा तरी याच्यावरची लस आम्ही शोधून काढूत ही माझी खात्री आहे. याच्यावर जे उपाय आम्ही शोधून काढूत ही माझी खात्री आहे. पण जोपर्यंत आपल्याकडे हे उपाय येत नाहीत तोपर्यंत ही सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे त्याच्या प्रती खरं तर समाजाचा, कुटुंबाचा दृष्टिकोन काय आहे हे आपण बघूयाच. एक फोन घेऊया फक्त. दत्ता धामणस्कर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. बोला. सर, तुम्ही खूप छान माहिती सांगताय आणि मुळे माझं वय 70 आहे. पण दिवसभर खूप थकवा जाणवतो. बरोबर. तर त्यासाठी काही हे जे आपण सरबत घेतो किंवा एनर्जी ड्रिंक्स किंवा पूरक घटक असे काही आम्हाला सांगितलं तर बरं होईल. धन्यवाद दत्ताजी. धामणस्कर काका, तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप योग्य आहे. याच्यामध्ये खूपसा थकवा शारीरिक पेक्षाही मानसिक आहे. म्हणजे जसं आता अगदी आपल्या पहिल्या फोन करणाऱ्या ताईंनी विचारलं होतं, गीता ताईंनी त्यांनी विचारलं होतं की माझी आई खूप चिडचिड करते. तर आजकाल हा एक दुसरा एक प्रश्न आहे की जेव्हा मानसिक स्वास्थ्य सगळ्यांचं खूप गडबड झालेलं आहे, पण हा जो थकवा आहे हा शारीरिकपेक्षाही मानसिक जास्त आहे. त्यामुळे थोडंसं जर का मनाला रिफ्रेश करणाऱ्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही करत राहिल्यात किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी जर का तुम्ही केल्यात, चांगलं वाचणं, चांगलं बघणं, चांगलं ऐकणं, हे जर का करत आलात तर मात्र खूपशा वेळेस याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट की जर का हालचाल कमी असेल तर थोडा व्यायाम करायला सुरुवात करा. एनर्जी ड्रिंक्स, जर का तुम्हाला मधुमेह नसेल तर साधं पाणीसुद्धा छान आहे किंवा मग तुम्ही लिंबाचं सरबत करून पिऊ शकता किंवा साधे फ्रूट ज्युसेस घेऊ शकता. जर का मधुमेह असेल तर मात्र मग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही एनर्जी ड्रिंक्स किंवा बाहेर कुठलेही घेऊ नका. आणि सॉफ्ट ड्रिंक्स आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा कृपा करून. आताच्या याच्यामध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की हा मुद्दा की शारीरिक पेक्षा मानसिक स्थिती चांगली असणं खूप गरजेचं आहे. थोडा सकारात्मक विचार, व्यायाम ह्या गोष्टी. कारण आताचा हा जो वेळ मिळालाय तर बऱ्याचदा अरे आता लॉकडाऊनमुळे आम्ही अडकलोय ह्याच्या असं म्हणण्यापेक्षा हा एक वेळ आपल्याला ऍडिशनल मिळाला. आणि इनफॅक्ट तुम्ही विचार करा की तुम्हाला किती नवीन गोष्टी समजल्या आहेत. तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्ही घालवलेला हा सगळ्यात जास्त वेळ आहे. मला असं तुम्हाला असं वाटत नाही का की मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी सांगू शकतो की मला वाटत नाही की मी माझ्या पत्नीबरोबर एवढा वेळ कधी घालवला असेल किंवा माझ्या मुलांबरोबर मी एवढा वेळ कधी घालवला असेल. तर त्यामुळे काही गोष्टी या खरोखर सकारात्मक झालेल्या आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची सकारात्मक गोष्ट काय झाली माहिती आहे पूनमजी, की या आजारामुळे सगळं जग जवळ आलंय. माहिती, तंत्रज्ञान ह्या ज्या भिंती होत्या, इस्पेशली वैद्यकीय व्यवसायांमधले, तसे डॉक्टर कम्युनिटी काय पटकन स्वतःचं नॉलेज पटकन शेअर करत नाही. आणि हे इस्पेशली हे जेव्हा भारत म्हणजे हिंदुस्थान आणि बाकीचे देश किंवा बाकी जगातनं जी माहिती येते ती अशी पटकन यायची नाही. पण कोरोनामुळे ह्या सगळ्या भिंती कोलमडून पडलेल्या आहेत. संपूर्ण विश्व एकत्र आलेलं आहे. म्हणजे आज जे अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये किंवा अजून कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या युरोपियन कंट्रीमध्ये, भारतामध्ये कुठेही एखादी नवीन गोष्ट या आजाराच्या बद्दल असेल तर ती माहिती ताबडतोब पूर्ण जगातल्या वैद्यकीय तज्ज्ञ मंडळींशी शेअर केल्या जाते. केवढी मोठी गोष्ट आहे. डॉक्टर, याच बरोबरीने मला विचारायचं आहे की मगाशी बोलण्याच्या याच्यामध्ये तुम्ही सस्पेक्ट कोविड सांगितलं, ते काय आहे? हा एक थोडासा एक मुद्दा असा आहे की जो पूर्णपणे चर्चित झालेला नाहीये किंवा त्याच्यावर काही ऍक्शन प्लॅन आता सुरुवात झालेली आहे पण आधी नव्हती. सुरुवातीला हे रुग्ण 2च गटांमध्ये होते. कोरोनाचे जे रुग्ण आम्हाला बघायला मिळायचे ते 2च गटांमध्ये होते की जे कोविड पॉझिटिव्ह आहेत, जे कोविड निगेटिव्ह आहेत. पण असेही रुग्ण आहेत की ज्यांना ताप सुरू झालाय, सर्दी आहे, कोविड सदृश्य आहेत पण त्यांची टेस्ट झालेली नाहीये. यांना आपण कोरोना सस्पेक्ट्स म्हणतो की यांना सस्पेक्टेड आहे, शक्यता आहे की यांना कोरोना आहे पण त्यांची टेस्ट रिझल्ट यायला वेळ लागतो. ॲक्च्युली ही टेस्ट आहे, ही तपासणी आहे, ही चाचणी आहे, त्याचे रिपोर्ट्स यायला वेळ लागतात. तर हे रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यांना काय करायचं? कारण कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या बरोबर हे रुग्ण ठेवू शकत नाही, कोविड निगेटिव्ह असलेल्या रुग्णांच्या बरोबर हे लोक ठेवू शकत नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता असते. मग यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं? म्हणून आता बहुतांशी सगळ्या हॉस्पिटल्सनी आता कोविड सस्पेक्टसाठी सुद्धा एक वेगळा कक्ष, एक वेगळा सेक्शन रिझर्व्ह करून ठेवला आहे
की जेव्हा जोपर्यंत त्यांच्या चाचण्या येत नाही पण त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता आहे, त्यांना रुग्णालयात राहण्याची आवश्यकता आहे, ते रुग्ण तुम्ही त्या हॉस्पिटल्समध्ये ठेवू शकता जोपर्यंत, आणि मग त्याच्यानंतर तुमचे चाचणीचे रिपोर्ट्स आले की मग तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे कोविड निगेटिव्ह असलेल्या पेशंट्समध्ये किंवा कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पेशंट्समध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता. अगदी. डॉक्टर, ह्या चाचण्या ज्या तुम्ही आता सांगितल्या तर त्याचे रिपोर्ट्स किती दिवसांनी साधारणतः हे रिपोर्ट्स ज्याला आपण RT-PCR किंवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन जी स्टँडर्ड टेस्ट जी केल्या जाते त्याचे रिझल्ट्स याला डिपेंड्स कुठल्या ठिकाणी आहेत. मुंबईमध्ये साधारणतः 24 तासात हे रिपोर्ट्स 24 ते 48 तासात जास्तीत जास्त हे रिपोर्ट्स येतात. म्हणजे 2 दिवस ते साधारणतः 2 दिवस जातात. पण मुंबईच्या बाहेर जर का आहे तर मात्र त्याला काही वेळ लागू शकतो, कारण सगळ्याच लॅबॉरेटरीज या टेस्ट करत नाहीत किंवा सगळ्याच लॅबॉरेटरीना सरकारने त्या टेस्ट किंवा या चाचण्या करण्याची परमिशन दिलेली नाहीये. पण आता जसं तुम्ही सांगितलं की सस्पेक्ट कोविड त्यांची टेस्ट केली जाते, पण जर कोणाला सामान्य असं लक्षणं आढळली तरी प्रत्येकाची सेम टेस्ट केली जाते का? ज्याची चाचणी करायची ती फक्त ज्याला म्हणतात ना की आपण डायग्नोस्टिक टेस्ट किंवा 100% खात्री मिळते किंवा 100% म्हणणार नाही पण ऍटलीस्ट 70 ते 80% खात्री असेल अशी खात्री करून देणारी ही जी टेस्ट आहे ती RT-PCRच आहे, त्याच्यापेक्षा वेगळी नाही. पण जे साधारणतः सध्या जे इंडियन भारतीय वाटलं की मला आता थोडेसे लक्षणं वाटतायत किंवा काही भीती वाटते तर मला जाऊन टेस्ट करायची, तर कोणती टेस्ट? पण मग ते स्वतःहून जाऊन ती टेस्ट करू शकत नाही. तुम्ही डायरेक्टली लॅबॉरेटरीमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट माझी ही RT-PCRची टेस्ट करून द्या म्हणून कुठल्या लॅबॉरेटरीमध्ये सांगू शकत नाहीत. तुम्हाला डॉक्टरांची चिठ्ठी डॉक्टरांकडनं लिहून घ्यायला लागतं की ही टेस्ट तुम्हाला करणं आवश्यक आहे म्हणून. आणि भारतीय आयुर्विज्ञान महामंडळ आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या दोन्हींनी मिळून काही गाईडलाईन्स डॉक्टरांसाठी रिलीज केलेल्या आहेत, त्यांना दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने तशा चाचण्या त्या वेळेला केल्या जातात. त्यामुळे प्रत्येक सर्दी खोकल्याला चाचणी होतेच असं नाहीये. तसंच सर्दी खोकली नसणाऱ्यांनाही चाचणी करायची गरज नाही असंही नाहीये. पण ते कसं ठरवायचं? कुठेतरी तो एक गोंधळ असतो थोडासा. पण हे तुम्हाला नाही ठरवायचं, हे डॉक्टरांना ठरवायचं. त्यामुळे हे सामान्य माणसांना ठरवायचं नाहीये. त्यांना फक्त जाऊन विचारायचं की ही टेस्ट करण्याची मला आवश्यकता आहे. डॉक्टरांना जर का वाटलं की ती टेस्ट करून घ्यायची आहे तर डॉक्टर सांगतील तुम्हाला ही टेस्ट करून घ्या. डॉक्टरांना जर का असं वाटलं की नाही ही टेस्टची आवश्यकता नाहीये. पण साधारणतः मी तुम्हाला सांगतो की साधारणतः सर्दी पडसं खोकला जर का थोडासा अनयुज्युअल आहे, वेगळं वाटतंय तुम्हाला, आणि तुम्ही जर का कोविड पॉझिटिव्ह असलेल्या लोकांच्या संपर्कात असाल, जसं आता मी आहे, मी वैद्यकीय व्यावसायिक आहे आणि मला जर का हे सुरुवात झाली तर कदाचित मला असं वाटेल की मी ही टेस्ट करून घ्यायला हवी म्हणून मी ही टेस्ट करून घेऊ शकतो. कारण तुम्ही हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये आहात. म्हणजे तुम्ही जे हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये जर का मोडत असाल तर मात्र तुम्ही ही टेस्ट करून घेऊ शकता. पण साधारणतः साधा सर्दी पडसं खोकला रेग्युलर जर का असेल आणि तो जर का नियमित जसा असतो तसा जर का असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. त्याच्यापेक्षा जर का वेगळा तो बिहेव करत असेल तर मात्र म्हणजे वेगळं काय करत असेल, म्हणजे जर का तुम्हाला खूप थकवा आलेला आहे, प्रचंड शरीरात मसल पेन आणि अंगदुखी आहे, खूप विकनेस आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे, दम लागतो आहे, असं जर का असेल तर मात्र कदाचित तुम्हाला ही टेस्ट करून घेणं हे आवश्यक आहे. आणि त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जायचं, त्यांना सांगायचं, मग डॉक्टरच तुम्हाला सांगतील की ह्या टेस्ट तुम्ही करून घ्या. खरं तर डॉक्टर, मगाशी जसं तुम्ही सांगितलं की त्या हळूहळू काय खबरदारी घेतली पाहिजे हे आम्हाला कळतंय, पण आता लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यानंतर पुढे हळूहळू सगळं जीवन कुठेतरी सुरू करण्याची गरज पडणार आहे. मात्र गंमत आहे आणि ही खरोखरच गंमत आहे. कारण काय की आता मात्र ट्रेन बसेस परत सुरू होतील. सगळ्यात महत्वाचं आता की पोस्ट कोविड जे म्हणतो, पोस्ट कोविड शक्य नाहीये, ते होणार नाहीये. पोस्ट कोविड ही टर्मिनॉलॉजी चुकीची आहे. पोस्ट लॉकडाऊन जे असेल ते मात्र 100% प्लॅनिंग नुसारच करायला लागेल. काय प्लॅनिंग करण्याची गरज आहे आम्हाला? त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की मी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाच्या थेट संपर्कात आहे. मी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांच्या थेट संपर्कात आहे. मी भारताच्या आरोग्य मंत्र्यांच्या थेट संपर्कात आहे. आता माननीय आपले डॉक्टर हर्षवर्धन आता सध्या परवाच WHO च्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चीफ झालेले आहेत. म्हणजे भारताला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये भारताला थेट प्रतिनिधित्व मिळालं आहे. डॉक्टर हर्षवर्धनजी हे आता सध्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन झालेले आहेत. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे नक्की सांगतो की भारतीय सरकार
महाराष्ट्र सरकार हे या बाबतीत पक्क काम करत आहे आणि ते जसे मार्गदर्शक तत्व तुम्हाला देतील त्या तत्वांना कुठलेही प्रश्न न विचारता जर का तुम्ही फॉलो केलेत तर पुष्कळशा गोष्टी ह्या सहज आणि सोप्या होतील. खरं आहे. म्हणजे जसं आपण सुरुवातीपासून सांगतो की सरकार हे आपल्यासाठीच सगळ्या गोष्टी करत आहे. तर सरकारी यंत्रणांनी ह्यांनी जे नियम आपल्याला आधी आखून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे एक सर्वसामान्य जनता म्हणून आपला हिताचं आहे आणि ते आपण केलं गेलं पाहिजे. पण जसं आता तुम्ही सांगितलं की आता सगळं सुरळीत होईल, म्हणजे बस चालू होतील, ट्रेन सुरू होतील, आम्हाला बाहेर जावं लागेल कामासाठी, तर प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि काय काळजी घेणं खूप काळजी तीच घ्यायची आहे जी तुम्ही आता सध्या घेत आहात. हो, पण जी सध्या त्यावेळेला घेताय आम्ही तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं. आता बघा काय होईल माहिती आहे ना की आता जेव्हा जसं पोस्ट लॉकडाऊन फेज जशी सुरू होईल, जसं ह्या पोस्ट लॉकडाऊनच्या नंतरच्या जशी सुविधा किंवा सगळ्या बाकीच्या सुविधा जशा सगळ्या सुरळीत व्हायला सुरुवात होतील, शॉपिंग मॉल्स ओपन होतील, तेव्हा सगळीकडे ही गोष्ट मात्र नक्की असणार आहे की तुम्ही जसं पहिल्यांदा घुसाघुसी करत होता, तुम्ही त्या गर्दीचे सगळे नियम तोडून जात होता, ते सगळं आता होणार नाहीये. आजपासूनच आपले डोमेस्टिक एअरपोर्ट सुरू झालेले आहेत, पण सगळ्या एअरलाईन्सला कंपल्सरीली नियम घालून दिलेले आहेत की 30% ऑफ द कॅपॅसिटीवरच फ्लाय करायचं आहे. नंबर्सवर रिस्ट्रिक्शन येणार आहे. तसंच आपल्या लोकल ट्रॅव्हल्सवरही तसंच होणार आहे. तसंच आपल्या बाकीच्या ज्या ट्रॅव्हल्स ज्या फॅसिलिटी आहेत त्याच्यातही तसंच होणार आहे. सगळ्या गोष्टींसाठी नियम आखले जाणार आहेत आणि ते सगळ्यांना फॉलो करायचे आहेत, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आणि हेच आपल्यालाही फॉलो करायचं आहे. हे जर का आपण सांभाळलं तर आपण सर्वाइव्ह होणार. आणि बाय द टाइम हे सगळं होत आहे तोपर्यंत बहुतांशी लोकांना कोरोना कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये झालेला असेल, त्यामुळे त्याची भीती बाळगण्याची गरजच नाही आहे. त्याची भीती बाळगण्याची गरज नसली तरी आता जसं डॉक्टरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आणि प्रत्येक कार्यक्रमात या लॉकडाऊनमध्ये आम्ही जे तुमच्यासाठी कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये जे जे नियम सांगतोय, ज्या ज्या दक्षता, जी खबरदारी घेणं गरजेचं आहे ती मात्र न चुकता घेणं गरजेचंच आहे, ती घेतली गेली पाहिजे. डॉक्टर, खूप छान मुद्दे सांगताय, पण तरी एक मुद्दा फक्त मला प्रकर्षाने त्याच्यावर बोलायचं आहे की कोरोना कोणकोणत्या माध्यमावर किती वेळ राहतो, कारण बऱ्याच सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आपण बोललोच नाही. हो, आम्ही खूप संभ्रमात असतो की ते बाबा मी वाणसामान आणलंय, मी दूधवाल्याला पैसे दिलेत, तर काय खूप भीती आहे, ती कशी म्हणजे माझ्याकडे नोटांवरनं कोरोना येईल का, माझ्याकडनं दुधाच्या पिशवीतनं कोरोना येईल का, माझ्याकडे भाजीच्या पिशवीतनं कोरोना येईल का, मी फळभाज्या खाते, कच्चं खाते, त्याच्यातनं कोरोना येईल का. मी तुम्हाला सांगतो, साधारणतः मी पहिल्यांदा कोरोना कुठल्या माध्यमावर किती दिवस जिवंत राहतो ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. साधारणतः पाण्यावर किंवा ह्याच्यावर कोरोना फार वेळ जिवंत राहत नाहीत, पाण्यामुळे ताबडतोब निघून जातो. साधारणतः जे आपले जे पृष्ठभाग असतात कम्प्युटर्सचे कीबोर्ड, टेबल्स, साधारणतः 48 तास ते 8 दिवस याच्यातल्या कुठल्याही पिरियडमध्ये पर्यंत तो जिवंत राहू शकतो. त्याच्यानंतर डोअर हँडल्स किंवा वुडन फर्निचर किंवा ह्याच्यावर साधारणतः 3 ते 4 दिवस तो जिवंत राहू शकतो. कॉपरची भांडी, तांब्याची भांडी किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी याच्यावर 3 ते 4 दिवस जिवंत राहू शकतो. कापड किंवा शर्ट्स किंवा तुमचे जे घालण्याचे कपडे आहेत त्याच्यावर साधारणतः 3 ते 4 दिवस जिवंत राहू शकतो, एवढं लक्षात ठेवा. पण शेवटी खबरदारी तीच आहे. शेवटी हा विषाणू नोटेवर 3-4 दिवस राहू शकतो, म्हणून काय तुम्ही नोटा घेणं बंद करणार आहेत का? नाही. मग तुम्ही काय खबरदारी घ्याल? शेवटी हा विषाणू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश कसा करतो? स्पर्श केल्याने, तुमच्या हाताने. तर तुम्ही नोटेची काळजी करण्यापेक्षा तुमच्या हाताची काळजी घ्या. हा विषाणू तुमच्या शरीरामध्ये फक्त ज्याला म्हणतात म्युकोक्युटेनियस मेम्ब्रेन्स, त्याच्याद्वारेच तो प्रवेश करणार आहे. म्युकोक्युटेनियस मेम्ब्रेन्स ज्या एक्सपोज्ड असतात त्या कुठल्या आहेत? ज्या वातावरणाशी डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतात त्या कुठल्या आहेत? तोंड, नाक, डोळे. 3च गोष्टी, चौथी गोष्ट कुठलीच नाही आहे. या गोष्टींना जर का तुमच्या हाताचा स्पर्श झाला किंवा यांच्याद्वारे जर का स्पर्श झाला तरच तुमच्या शरीरामध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ शकतो. इंटॅक्ट स्किनमधनं कोरोनाचा प्रवेश होत नाही. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका. हाताची काळजी घ्या, मास्क व्यवस्थित वापरा, कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. अगदी खरं. जसं खरंच डॉक्टरांनी तर ह्या पॉझिटिव्ह नोटवर सांगितलं, तर तिथेच मी सगळ्यांची रजा घेते की कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाहीये, पण केव्हा त्यांनी सांगितलेली खबरदारी ही आपण वेळच्या वेळेला रोजच्या रोज घेतली पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? माध्यमं तुम्हाला माहितीच आहे, आपला फेसबुक, जीमेल, यूट्यूब, ट्विटर ही सगळी माध्यमं तुम्हाला माहीत आहेत. हा कार्यक्रम तुम्ही आज रात्री 11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता पुनर्प्रक्षेपणाचं बघू शकता.
डॉक्टर आज इथे आलात आणि ही एवढी छान माहिती दिली, खरं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 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 सगळ्या श्रोत्यांचे पण मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.